निवडणुकीत विरोधकांच्या चारी मुंड्या चित करणार, संदेश पाटील यांना विश्वास. महायुतीची वाटचाल विजयाकडे आहे. रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले पाहण्यास मिळत आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळणार आहे. तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, तर पंचायत समितीच्या भाजप महायुतीच्या अधिकृत महिला उमेदवार माधुरी संदेश पाटील निवडणुकीला उमेदवार आहेत. निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी होणार असून महायुतीच्या प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. म्हाड गावात सुरू असलेल्या प्रचारात शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे ज्येष्ठ नेते, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी प्रचारादरम्यान तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना महायुतीचा प्रचार सुरू असून विजयाकडे वाटचाल आहे, तर निवडणुकीत विरोधकांच्या चारी मुंड्या चित करणार अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. तसेच सावरोली जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड व पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. आव्हान समजतच नाहीयेत. विरोधकांच्या आम्ही खूप पुढे आहोत. आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जो आमच्या प्रचारामध्ये जो घेतलेली झेप आहे, तरुण असतील, तरुणी असतील, महिला असतील, आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना, ह्या ज्या योजना शासनाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहोचलेलो आहोत. आम्हाला फक्त पत्रक देऊन प्रचार करायचे, बाकी सगळे मतदारांनी ठरवलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वर आमचा भगवा महायुतीचा फडकणार आहे, यात 3 मात्र शंका नाही. या माडप गावात आहोत. हे सभापती आमचे विश्वजी पाटील साहेब आहेत, सरपंच नितीन पाटील आहेत, सदस्य आहेत, उपसरपंच आमचे दानूदादा आहेत, नितीन ठाकूर आहेत. या गावामध्ये जवळजवळ 11.5 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि मला असं वाटतं माडप ठाकूरवाडी या गावचा रस्ता जवळ 8.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून काम सुद्धा चालू केलेलं आहे. शिवाय इथली पाणी योजना ही केलेली आहे. रस्ते, लाईट, गटार याची संपूर्ण निधी हा आमच्या आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भांडत आहोत, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहोत, आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला भरघोस मतांनी निवडून देणार आहे. आणि विरोधकांना आम्ही चारी मुंड्या चित करणार आहोत. म्हणून बोललो, आम्ही प्रचारामध्ये नाही तर आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत आणि आम्ही विजय झालेलो आहोत.